तर नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज सगळे मंडळ बघायला चालले होते. सगळे तर नाही होणार, 1-2 तर होते बघणं असं. त्यानंतर एका ठिकाणी थांबलं होतं. हे गणेश मंडळ आहे, खूप छान होतं. इथं आपलं शिवाजी महाराजांचं सांगितली होती कथा इथं. म्हणजे आपलं जसं त्या टायमिंगला कसं घडलं होतं, काय घडलं तिथं ते सांगितलं. पण एवढं आम्हाला काही कळलं नाही तिथून. म्हणजे इतकी गर्दी होती ना, की थांबायला पण जागा नव्हती. इतकी फुल गर्दी झाली होती. म्हणजे आम्हाला दिसत पण नव्हतं, मुलांना पण दिसत नव्हतं. त्याच्यामुळे तिथून लगेच निघालो. का तर थांबण्यात काय अर्थ नव्हता, का तर बघायलाच काय भेटत नव्हतं. तर नंतर मग यायच्या टायमिंगला बघता येईल, त्यात पण आम्ही निघालो. आणि पूर्ण म्हणजे पूर्ण रस्ता असा पूर्ण रिकामाच नव्हता, पूर्ण ना गर्दीच होती. त्यानंतर इथून आम्ही आपलं हे श्रीकृष्णाचं बघायला गेलो होतो. इथून पुढं जरा बराच वेळ लागतो, अर्धा-भर तास लागतो इथून जायला पण. मग त्यानंतर इथून निघालो तर मस्त असं पूर्ण बाजार भरल्यासारखं नाही का, आपण एक म्हणतो तसं भरल्यासारखं झालं होतं. पूर्ण खायचं प्यायचं सामान, खायचं प्यायचं खाण्यासारखं म्हणजे पूर्ण असं हे झालं होतं, पूर्ण रस्ता भरल्यासारखं झाला होता. त्यानंतर तिथं महादेवाचं शिवपार्वतीचं लग्नाचं म्हणजे नाही का शिवपार्वतीचं लग्नाचं इथं जमलं होतं, मंडळ होता, खूप छान भरला होता. देखावा होता इथं शंकर पार्वतीचा. खूप मस्त होता. इथलं पण काय आम्हाला बघणं नाही झालं, पण थोड्या वेळ संपलं होतं ते. म्हणजे परत लागणार होते 1-1.5 तासानंतर आराम झाल्यानंतर. तर मला येता-येता ते पण बघणं होईल. त्यानंतर आम्ही श्रीकृष्णाच्या इथं थांबलो होतो. इथं पूर्ण लीला होती त्यांची श्रीकृष्णाची. त्यानंतर इथं वृंदावन होतं, खूप छान होतं आणि इतकं भारी होतं ना, मी मोबाईलवरती बघून म्हणलं इकडे यायलाच पाहिजे आपण. एकदा बघणंच हवं आहे, का तर चाकणमध्ये आलेलं आपण बघणार असं तर होणारच नाही. त्यामुळे आतमध्ये एंट्री घेतली तर इतकी भारी होतं ना, की इतकी भारी होतं ना, की ते बघण्यासारखंच होतं. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप छान होती. त्यानंतर असं बबलसारखं काहीतरी त्यांनी केलं होतं, पण ते काही कळलं नाही मला व्यवस्थित. तर मस्त असं इतकं भारी वाटत होतं ना, की असं बघू असं नुसतं वाटत होतं, की बघतच राहावं. त्यानंतर मी, माझ्या ताईंच्या शेजारची मुलगी पण आले होते. आम्ही सगळेजण आलो होतो. खूप भारी वाटत होतं. नंतर बाप्पाची मूर्ती इतकी सुंदर होती ना, की बाप्पाची मूर्ती नुसतं बघूशीच वाटत होती. त्यानंतर आम्ही सगळेजणांनी फोटो काढले, व्हिडिओ काढले बरेच असे. इतकं भारी वाटतं तिथं श्रीकृष्ण ते सगळं असं इतकं भारी वाटत होतं. आणि त्यानंतर अजून काही व्हिडिओ राहिले आहेत, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर बघ तो व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुढचा व्हिडिओ